नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा आर्थर पार्क. डॅनीने तोंड वेडवाकडं करत चेहरा नीट केला. च्युइंगम चघळलं. च्युइंगम चघळताना तो डॅशिंग दिसतो असं कोणीतरी त्याला सांगितलेलं होतं. डॅनी द पोलीस, अभिमानानं तो पुटपुटला. न्यूबन पोलीस खात्यात लागल्या लागल्या त्याला हुशारी दाखवायची उत्तम संधी चालून आलेली होती, घरफोडीचा छडा लावण्याची. आर्थर पार्कमध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 6 चोऱ्या झाल्या होत्या, पण गुन्हेगार हाती लागत नव्हते. भारतीयांना अमेरिकेकडून आर्थर पार्क आंधणात मिळालेलं असावं. तिथे वेगवेगळ्या प्रांतातले भारतीय गुण्यागोविंदानं नांदत होते. शेजाऱ्यांच्या घराला आपलंच घर समजत होते. आजी आजोबा स्वतःच्या सुना सोडून बाकीच्या सुनांना चहाच्या एका कपावर उपदेशांचे डोस पाजत होते. 200 घरांच्या त्या भागात अल्पसंख्याक गोऱ्यांची घरं जेमतेम 25. त्याच आर्थर पार्कमध्ये आज धडाडीचा नवपोलीस गुन्हेगारांच्या हातात बेड्या अडकवणार होता. Don't run away from this dashing guy, otherwise you will die. Danny, the police is arriving. शर्टाची कॉलर ताठ करत तो मोठ्यांदा म्हणाला आणि आर्थर पार्कच्या आवारात त्याने आयटीत दमदारपणे पाऊल रोवलं. एका दाराची घंटा वाजवली. घराच्या आतला कानोसा तो बाहेरून घेतोय तोच दार उघडलं गेलं. अय्यो, पोलीस घरी आला की. अय्यर आंटींनी लाजत पदर तोंडाला लावतात तशी टी शर्टची कॉलर तोंडाला लावली. अगं बाया, फिल्ममध्ये दाखवतात तसंच आहे की. राजबेंडा, फर्स्ट क्लास गोरा पोलीस. आय सी. हे हाऊ आर यू बाबा? यू लय राजबेंडा? माने काकू हुरळल्या. डॅनी गोंधळला. तो काही बोलणार तेवढ्यात नवथर तरुणींना लाजवेल असं एक दिलखेचं हास्य आंटी आणि काकूंनी डॅनीच्या दिशेनं फेकलं. नक्की काय होतंय हे डॅनीच्या लक्षात येईपर्यंत सेजलची आई बाहेर आली आणि थेट डॅनीचा गालगुच्चा घ्यायलाच धावली. डॅनी किंचाळला. घाबरून त्याने खिशातली बंदूक काढली. अय्यर आंटी, माने काकू आणि सेजलची आई काही होण्याआधी गोळी लागल्यासारख्या किंचाळत सायरावैरा धावत सुटल्या. डॅनीला बंदूक हातातच धरून त्यांना शांत कसं करायचं ते समजेना. बंदूक जमिनीवर ठेवत तो शरण गेला. त्यांनी दोन्ही हात वर करून डोक्यावर धरले. लुक, नो हार्म टू यू, डोंट रन प्लीज. तिघींना कळावं म्हणून तो छोटे छोटे शब्द वापरत होता. लुक असं म्हणत तो बोटानं डोळे दाखवायला लागला. नो हार्म कसं करायचं हे काही त्याच्या लक्षात येईना. डोंट रन मात्र त्यांनी मागे पुढे करत धावून आणि गोल गोल फिरून दाखवलं. आंटी, काकू आणि सेजलच्या आईची भीती कुठल्या कुठे पळाली. तिघींना डॅनी काहीतरी करमणुकीचा खेळ करतोय असं वाटायला लागलं. त्या आनंदानं टाळ्याच पेटायला लागल्या. डॅनीला सलामीलाच मागच्या मागे पळ काढावं असं वाटायला लागलं, पण तिघी त्याच्या मागे लागल्या तर. नो मोर केओस असं काहीतरी पुटपुटत तो घरात शिरला. हू इज द ओनर ऑफ दिस हाऊस? सेजलनं दिलेलं पाणी घटाघटा पीत डॅनीनं विचारलं. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात पप्पा डोकावले. डॅनीला या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून वारुळातून मुंग्या बाहेर पडल्यासारखी माणसं का बाहेर पडतायत हे कळत नव्हतं. तो त्यांच्याकडे बघत उभा राहिला. सीट. पप्पा आता डॅनीला मिठी मारणार. सेजलनं संकोचून डोळे मिटून घेतले. पप्पांना मिठी नाही मारता आली तरी ते कमीत कमी प्रत्येकाचा हात तरी धरायचे. सेजलनं कितीतरी वेळा अंगचटीला जाऊ नका असं सांगितलं होतं, पण पप्पा दुर्लक्ष करायचे. गोऱ्या माणसांना येता जाता मिठ्या मारताना पाहिल्यानंतर भारतीयांना स्पर्शाचं वावडं यावर त्यांनी कधीच शिक्कामोर्तब करून टाकलेलं होतं. त्यांच्या परीनं ते एका तरी भारतीयात बदल घडावा म्हणून येता जाता मिळेल त्याला मिठी मारत होते, नाहीच तर त्याचा हात तरी धरत होते. हू आर ऑल दीज विमेन? पप्पांच्या तावडीतून सुटत डॅनीने विचारलं. ऑल आर माइन.
पप्पा अभिमानानं म्हणाले आणि तेवढ्यात काय बोलून गेलो ते त्यांच्या लक्षात आलं आणि मग घाईघाई त्यांनी स्पष्ट केलं, माइन मीन्स आपने, मारो, तमारे. मारे म्हणताना त्यांनी स्वतःच्या छातीवर हात ठेवला आणि तमारे म्हणत त्यांचं बोट डॅनीच्या छातीच्या दिशेला रवाना झालं. हात आडवा घालत डॅनीनी पप्पांच्या बोटाला छातीच्या स्पर्शापासून रोखलं. त्या गडबडीत हा माणूस आपल्याला न कळणाऱ्या भाषेत बोलतोय हे सुद्धा डॅनी विसरला. तितक्यात गौरव आला. डॅनीच्या मानसिक गोंधळाला सीमाच उरली नाही. या एका घरात इतक्या भारतीय माणसांची गर्दी पाहिल्यावर भारतात किती गजबजाट असेल याची कल्पना करून तो थंड पडला. मी या घराचा मालक. गौरवनं स्वतःला अभिमानानं मिरवलं. हुश्य, आता कामाला सुरुवात होईल अशी अंधुकाशा डॅनीच्या मनात पालवली. मी घरी नव्हतो. संध्याकाळी बायको कामावरनं आली तर गराज उघडं. इंग्रजीत गौरव उत्साहानं सांगणार तोच डॅनीने अडवलं. बायको कुठं आहे? आता ती कशाला पाहिजे तुम्हाला? गौरवला समजेना. घटनास्थळी त्या पोचल्या ना पहिल्यांदा. सेजलनं गौरवकडे पाहिलं. सांगितलं होतं का नाही असा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. भारतीय संस्कृतीत पुरुष बाईला बोलूच देत नाहीत हे ती नवऱ्याला एका कटाक्षात दाखवायची. मधाळ स्वरात तिन्ही सूत्र हातात घेतली. कामावरनं आले तर गराज उघडं. वाटलं नेहमीप्रमाणे गौरवचं काम. मग लक्षात आलं की त्याची गाडी दिसत नाही आहे. म्हटलं महाराज येऊन गेले परत बहुतेक. जाताना गराज बंद करायला विसरले. हा महाराज कोण? डॅनीला त्या महाराजाचा ताबडतोब संशय आला. गौरव आदरार्थी आणि उपरोधिक दोन्ही अर्थी नवऱ्याला आम्ही महाराज म्हणतो. सेजलने उत्साहात माहिती पुरवली. डॅनीने मान डोलवली. तर त्याचं हे नेहमीचंच. वस्तू घेतली की ठेवली तिथेच. बसाल तिथे हागाल स्टाईल. यू नो, यू सीट अँड डू एव्हरीथिंग ऑन द स्पॉट, समथिंग लाईक दॅट, यू नो. तिच्या यू नो व्यतिरिक्त त्याला काही कळलं नाही. सेजलनं तो नाद सोडून गुजरात तिची गाडी सुसाट सोडली. ती कशी आणि कुठे थांबवायची हे डॅनीला कळेना. तो आपण स्वतः बायकोला कधी गप्प करू शकलो नाही. निदान अधिकाराचा वापर करून या बाईचं तोंड बंद करावं म्हणून ओरडला. नवऱ्याला जरा बाजूला ठेवावं. सेजलचा आवाज खटका दाबल्यासारखा बंद झाला. नेहमी घरातल्यांची तोंड बंद करण्यात यशस्वी झालेल्या सेजलशी इतक्या उच्च स्वरात कोणीच बोललेलं नव्हतं. त्यात या माणसाच्या कमरेला बंदूक. खरंच बंदूक चालवता आली याला तर. तिच्या डोळ्यात एकदम पाणीच तरळलं. गौरवनी मात्र आपला हिरो अखेर सापडला अशा नजरेनं डॅनीकडे बघितलं. घाबरून त्याच्याचकडे बघणाऱ्या डॅनीला गौरवच्या नजरेची भाषा पुरुष असूनही समजावून न सांगता समजली. डॅनी आधी किंचित लाजला. मग आपण असा आवाज चढून घरातल्या नाही पण बाहेरच्या स्त्रीला गप्प बसवू शकतो याचा त्याला मनस्वी आनंद झाला. अजून जोरात ओरडावं असं त्याला वाटलं. करडेपणाने त्याने विचारलं, पुढे काय झालं मग? नाही, काही नाही. सेजल चाचरत म्हणाली. काही नाही कसं? काही नाही कसं? गराज उघडं दिसलं. पुढे? च्युइंगम चघळत त्याने आपला प्रभाव पाडायचा प्रयत्न केला. खूप दिवसांनी गराज इतकं रिकामं होतं. आनंदाच्या भरात झाडून टाकलं मी पटकन. झाडलंत? डॅनीच्या तोंडातलं च्युइंगम एकदम टाळूला चिकटलंच. हो, खूप दिवस मनात होतं. चुकलं का काही? सेजलला डॅनीनं च्युइंगम चिघळणं का बंद केलं हे कळेना. अरे चुकलं म्हणजे काय? अहो पुरावा नष्ट केला ना तुम्ही. पुरावा? चोरी झाली आहे ना इथे. सेजल एकदम भानावर आली. चोरीचं विसरूनच गेली होती ती. नवरा, स्वच्छता आणि देखण्या डॅनीच्या आदा असे 3 विषय एकत्र आले होते ना. अच्छा 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 अच्छा, म्हणून रंग उडाला तुमच्या चेहऱ्यावरचा. कमाल आहे. पोलीस आहात ना तुम्ही, घाबरताय कसले? डॅनीला जवळ घेऊन त्याची भीती घालवावी असं तिला वाटायला लागलं होतं.
पप्पांसारखं मिठी मारता आली तर अजून एक भारतीय नागरिक बदलण्याचं सत्कृत्य घडलं असतं, पण गौरव नावाचा अडथळा बाजूला उभा होता. इथला पुरावा नष्ट झाला असला ना तरी घराच्या आत पुरावा सापडेल तुम्हाला, तिने खात्रीपूर्वक सांगितलं. हां, पण तुम्ही झाडलं नसेल तर. डॅनीच्या टाळूला चिकटलेलं च्विंगम अखेर निघालं. डॅनी लगेच ते चाघळायला लागला. भारतीयांच्या गोंधळात डॅशिंगपणा टिकवणं कठीण वाटायला लागलं होतं त्याला. घरात पाऊल टाकलं तर गौरव करतो तशी घराची अवस्था. अस्ताव्यस्त. दागिनेही नेले मेल्यांनी आणि आमची गाडीसुद्धा. गाडी सकट चोरी. घरफोडी म्हणायची का काय म्हणायचं याला. तासाभरात एकच गोष्ट 4-5 वेळा ऐकल्यावर डॅनी हातमोजे चढवत पुरावे गोळा करायला पुढे सरसावला. कुठला पुरावा उचलला की कोणाची नजर लवतीये, कोण चेहरा लपवतोय, कोण कोणाकडे बघतोय, याचं बारीक निरीक्षण चालू होतं डॅनीचं. इतक्यात त्याच्या खांद्यावर कोणीतरी टकटक केलं. आल्या आल्या गालगुच्चे घ्यायला निघालेली बाई. त्यांनी घाईघाईत तिचा हात बाजूला केला, पण सेजलच्या आईची पकड घट्ट होती. नजरेसमोर असतो बरं का पुरावा बऱ्याचदा. काखेत कळसा गावाला वळसा घालू नका. तुम्हाला काय माहिती. डॅनी तिच्याकडेच संशयानं बघायला लागला. अहो बघतो ना आम्ही बातम्यांमध्ये, चित्रपटात. कितीतरी दिवस काही शोध लागत नाही. गुन्हेगार तिथेच आणि तुम्ही गाव उंडारत. ती पुढे काय बोलणार तेवढ्यात फोन वाजला. फोन घेत तो सेजलच्या आईकडे टक लावून बघत राहिला. ती लाजली, पण तो एकदम किंचाळला. घाबरून सेजलची आई किंचाळली. तिच्या किंचाळण्यानं डॅनीच्या हातातला फोन खाली पडला. पप्पांनी सेजलच्या आईला मिठी मारून धीर दिला. डॅनीचा हात धरला. डॅनी फोन उचलत म्हणाला, तुमच्याच भागात दुसरीकडे चोरी झाली आहे. मला निघायला हवं. इथे दुसरं कोणीतरी येईल. हातातले पुरावे त्यांनी तिथे एकत्र करून ठेवले. पप्पा ते उचलायला वाकले. आत लावू नका, आत लावू नका. त्यांनी पटकन त्यांना मागे खेचलं. मागच्या मागे वळत पप्पांनी त्याला पुन्हा एकदा मिठी मारली. किती आश्वासक वाटतं या मिठ्यांनी. ते स्वतःवरच खुश होते. डॅनीबरोबर तेही निघाले. तुम्ही कुठे निघालात. तुमच्याबरोबर. चोरी आमच्याच भागात झाली आहे म्हणालात ना. दाखवतो ना घर. कोण कुठे राहतं मला माहिती आहे ना. डॅनी त्यांच्या आपलेपणानं भारावला. नाईस ऑफ यू सर, पण चोरी कुठे झाली आहे ते नाही सांगू शकत मी. तो घाईघाईत बाहेर पडला. त्याच्या मागून सेजलचे आईबाबा, अय्यर आंटी, माने काकू सगळेच निघाले. डॅनीनं नाही सांगितलं तरी तो जाईल तिथे त्याच्या मागे जाऊ हा त्यांचा विश्वास. त्याला सुगावा लागू न देणं जरा कौशल्याचं होतं, पण ते सगळ्यांनी जमवलं. वाटेत घोष अंकल आणि पोचा चाचा भेटले. सगळे त्या चोरी झालेल्या घराकडे निघाले होते. डॅनीनं न सांगितलेलं घर सगळ्यांना आधीच कळलेलं होतं. त्याच्या आधी सगळ्यांनी ते घर गाठलं. डॅनीला भारतीय लोक सगळीकडे झुंडीनं कसे जमतात ते समजेना. सामुदायिक ओळखीचा कार्यक्रम लांबतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी खंड पाडला. मला कामाला लागू दे. नम्रपणे डॅनी आत गेला, पण आतमध्ये गोमती प्रचंड चिडली होती. तिने टोप डागली. कितवी घरफोडी आहे ठाऊक आहे तुम्हाला. सापडत कसं नाही तुम्हाला कोणी. आणि पोलीस आवारात असताना चोरी होतेच कशी. गणवेश अंगावर चढवला आणि आईडबाईश दिसलं की झालं का. डॅनीला कुठल्या प्रश्नाचं उत्तर आधी द्यावं ते कळेना. तेवढ्या जोरात धाडकन काहीतरी आपटल्याचा आवाज झाला. तपास काम थबकलं. नजरेसमोर आणखीन एक घरफोडी का काय. सगळे क्षणभर स्तब्ध झाले. गोमतीनं धावत जाऊन दार उघडून बघितलं, पण काळोखात काही दिसेना. एव्हाना घोष काका आत आले. त्यांना एक विशिष्ट गाडी सांगायची होती, पण ती कोणती ते माहिती नव्हतं. त्यामुळे वर्णन करत घोष काका म्हणाले, ते गाडीच्या मागे लावतात बघा, अडकवतात तिला. उघडीच असते बघा ती कायम. ती वळली की आतलं सामान हलतं आणि आवाज होतो. आत्ता झाला तसा. ती गाडी असणार. त्यामुळे मोठा आवाज झाला. साहेब तुम्ही करा तुमचं काम. डॅनी कामाला लागला, पण गाडीच्या मागे उघडी गाडी लावतात म्हणजे नक्की काय यावर तिथे जमलेल्यांची चर्चा.
खिडक्यांमधनं दिव्याचा प्रकाश चमकायला लागेपर्यंत रंगली ती चर्चा. गोमतीनं पुन्हा मागचं दार उघडलं आणि ती किंचाळली, अय्यो, अपघात की. गाडी झाडावर आदळलेली दिसतीये. काय मेलं तुमचं डोंबल. घोष काका उघडी गाडी उघडी गाडी उघडी गाडी करत राहिले तर ही बंद गाडी आपटली की. अहो घोष काका, आमची झाडं गेली का हो. मरा मेल्यांनो, ही तरुण पोरं ना पाणी प्यायल्यासारखी दारू पितात आणि रस्त्यावर चालवल्यासारखी झाडावर नेतात गाडी. माझी झाडं गेली की हो. आम्ही बघतो. घोष काका, पोचा काका आणि मंडळी झाडं बघायची का जखमी याच्यावर विचार विनिमय करत तिथे पोचले. तर गाडी रिकामी. पोचा काकांनी तिथूनच ओरडून सांगितलं, गाडी रिकामी आहे बरं का गोमती. मग आपटली कशी. आपोआप. गाड्या आपल्या आपणच जाऊन आपटायला लागल्या, तर करायचं काय आता. गोमतीने कपाळच बडवायला घेतलं. कपाळ बडवता बडवता गोमतीच्या काहीतरी लक्षात आलं. अगं बाई, आमचा चोर त्याच गाडीत होता का काय. डॅनी, तोच चोर असणार. जा जा पकडा त्याला. पळता पळता आपटलाय तो. गोमतीने डॅनीला तिथून हलवलं. तो चकाकत्या दिव्यांच्या दिशेकडे वेगात निघाला. तीही त्याच्या मागून धावली. डॅनीनी गोमतीला बजावलं, पोलिसांच्या गाड्या आलेत, जवळ जाऊ नका. खूप झाली तुमची ढवळाढवळ. 3 तरुण मुलं रस्त्यावर एका बाजूला उभी होती. त्यांच्याशी बोलायला तो पुढे झाला. गाडीत अडकलेल्या मुलीला त्यातल्याच एकाने परस्पर रुग्णालयात नेलं होतं. डॅनी द पोलीस चिडला. तुम्ही इथे राहणारी माणसं सगळेजण पुरावा नष्ट का करताय. त्या मुलांना पोलिसांची कार्यक्षमता बघून धक्का बसला. इतक्या पटकन हजर. पोलिसांना टाळायचं म्हणून त्यांनी साराला तिथून घालवलं होतं. थोडंसंच लागलं होतं तिला. आयत्या वेळेला काय थापा मारायच्या हे ठरवलेल्या मुलांनी त्या थापा सांगायला सुरुवात केली. गोमतीनं हस्तक्षेप केला. आधी माझी चोरी निस्तरा, मग या कार्ट्यांकडे बघा. डॅनीला बजावत ती मुलांच्या दिशेला वळली. लावलीत ना वाट गाडीची. चेपाटली आहे पुरी. माझी झाडं पण पाडली तुमच्या त्या दळभद्री गाडीनं. घाला आईवडिलांना खड्ड्यात, करा नुकसान त्यांचं. ऐक खाऊ मेले. पोरस्वदा तरुणांना खडसावलं आणि गोमती घराच्या दिशेनं निघाली. घरातली कुठलीही गोष्ट हलवू नका, पुरावे सापडायला हवेत. आलोच मी. डॅनीनी च्विंगम चघळलं. गोमतीने त्याच्या नावाने खडे फोडले. डॅनीची सूचना घरात येऊन ती जाहीर करणार, तोच समोरचं दृश्य बघून ती चकित झाली. घोष काका आणि पोचा काका हातमोजे घालून शोधाशोध करत होते. सेजलचे आई पप्पा त्यांना सोफ्यावर बसून सूचना देत होते. काय करतोय आणि हातमोजे कोणाचे. आम्ही पुरावे शोधतोय. हा डॅनी आहे ना, काही कामाचा नाही. आपल्या चोरीचा शोध आपणच लावायला हवा. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. सेजलच्या आईने ठणकावून सांगितलं. पण हातमोजे कशाला आणि आणलेत कुठून ते. गोमतीला तिच्या प्रश्नांची उत्तरच पाहिजे होती. तुझ्या बागकामाचं वापरतोय. आमच्या हाताचे ठसे त्या डॅनीला मिळायला नकोत म्हणून. नाव काढताच दत्त म्हणून डॅनी दारात येऊन उभा राहिला. अस्ताव्यस्त झालेली खोली आणि काम करणारी माणसं बघून पुन्हा च्विंगम त्याच्या टाळूला चिकटलं. आर्थर पार्कमध्ये झालेल्या चोऱ्यांचं गूढ का सुटत नाही हे हळूहळू त्याच्या लक्षात येत होतं. डॅनी द पोलिसाची पराभवाच्या दिशेनं चाललेली मार्गक्रमणा त्याला स्वतःच्या डोळ्यात देखत दिसत होती. डॅनीनी आधीच्या चोऱ्यांचा अभ्यास करून विजयाची माळ घालून लिहायला परत यायचं ठरवलं. एकदा का चोरांची पद्धत कळली की झालं. लेट्स हॅव सम ब्रेक डॅशिंग डॅनी. स्वतःला बजावत डॅनी दमदार पावलं टाकत आर्थर पार्कमधनं तात्पुरता बाहेर पडला. आर्थर पार्कमधल्या चोऱ्यांचं रहस्य वाढत चाललं होतं. पोलिसांनी चोरांपेक्षाही भारतीय लोकांपुढे हात टेकलेले होते. भारतीयांनाही अमेरिकेचे पोलीस किती च्विंगम अधीन आहेत हे कळलेलं होतं. आता या प्रकरणात आपणच लक्ष घालायला पाहिजे याबाबत आर्थर पार्क रहिवाशांच्याच मनात शंका राहिली नाही. सर्वांनी अंदाज वर्तवायला, माहिती गोळा करायला सुरुवात केली.
चोऱ्या फक्त भारतीयांच्याकडे होत होत्या का इतरांकडेही होत होत्या हे समजत नव्हतं. भारतीयांच्या बाबतीत पक्षपात चालू आहे यावर सगळ्यांनी शिक्कामोर्तब केलं. वर्णभेद, अनेक आवाज हवेत घुमले. आपण प्रमुख प्रवाहात सामील आहोत का? प्रश्नाबरोबर घोषकाकांनी चेहरासुद्धा प्रश्नांकित केला. त्यांचे प्रश्न म्हणजे कोड्यासारखे असायचे. दुर्लक्ष केलं तरी प्रत्येकजण कोडं सोडवायला लागला. अपवाद वगळला तर कोणीही आतापर्यंत भारतीय समाजाच्या बाहेर वावरण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. साध्या साध्या गोष्टी काही जणांच्या डोळ्यासमोर तरळल्या. आवारात गतिरोधक बसवण्यासाठी कोणी पुढाकार घेतलेला नव्हता. गाड्या वेगात चालवतात त्यांना अडवायची मोहीम निघाली, त्या कामावर कोणी गेलेलं नव्हतं. आर्थर पार्कमधल्या मुलांची शाळा बदलणार असा फतवा निघाला तेव्हा विरोध करायला कोणी पुढे झालेलं नव्हतं. प्रत्येकाच्या मनातले हे विचार घोषकाकांनी वाचले आणि जिंकल्याच्या आवाजात त्यांनी प्रश्न फेकला. मग अशा वेळेला सरकारनं लगेच आपल्या बाबतीत पुढाकार घ्यावा, सगळी यंत्रणा कामाला लावावी असं म्हणणं चुकीचंच नाही का? परत एकदा कोडं. पटकन सुटलं तरी ते स्वीकारायची कोणाची इच्छा नव्हती. नाईलाजानं अखेर सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. घोष काका, प्रश्नबाज करा, उपाय सुचवा. एका दिवसात काही आपण परिस्थिती बदलू शकत नाही. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून चोर शोधावा. कमीत कमी बायकांना त्यांचे दागिने परत मिळावेत एवढं तरी बघा. काय करावं लागेल त्यासाठी? घोष काका हसले. पोचा, अरे मला प्रश्न बास म्हणताय आणि तुम्हीच प्रश्न विचारताय. मोर्चा काढायला लागेल, मोर्चा. मोर्चा? सगळे कुजबुजले, पण सगळ्यांचं कुजबुजणं एकत्र होऊन गडबड गोंधळ सुरू झाला. प्रत्येकजण मोर्चा कुठे नेणं योग्य आहे हे हमरीतुमरीवर येऊन सांगायला लागला. अखेर तातडीचा निर्णय घेऊन पोलीस कार्यालयासमोर धरणं धरायचं ठरलं. महाकाय म्हणजे 50 माणसांचा मोर्चा निघाला. चालायची सवय सुटलेली होती तेव्हा भारतीय भोजनालयाजवळ गाड्या लावू आणि एखादा मैल घोषणा देत जाऊ असं ठरलं. 6-7 गाड्या भोजनालयाजवळ पोहोचल्या. तिथून त्यांनी जोरजोरात निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. भारतीय उच्चाराचे इंग्रजी. भग्यांना भारतीयांचा सण असावा असं वाटलं. बरेच जण मोर्चात येऊन भांगडा करायला लागले. सेजलचे पप्पा पुढे झाले. जेवढे धरता येतील तेवढे हात त्यांनी धरले. यू डान्स, आय टीच. त्यांनी एक ठुमका द्यायचा प्रयत्न केला पण त्यांची कंबरच लचकली. सेजलची आई नाचायला लागली. माने काकूंना लहानपणी देवळात घागर घेऊन घुमणाऱ्या बायका बघायला त्या जात होत्या ना, त्याची आठवण झाली सेजलच्या आईचं नाचणं बघून. मग पाण्याची बाटली उघडून त्या घुमायला लागल्या. बऱ्याच जणांनी त्यांचं अनुकरण केलं. गर्दीत घुसलेल्या गोऱ्यांना ही नशा आणणारी बाटली जाम आवडली. यापुढे असंच घुमायचं त्यांनी ठरवून टाकलं. घुमत घुमत सगळे पोलीस कार्यालयासमोर पोचले. पोलीस प्रमुख आले. भारतीय असे अधूनमधून एकत्र जमतात हे त्यांना ठाऊक होतं, पण कुणाच्या तरी घरात. ते इथे का आले असावेत असं झुंडीने त्यांच्या काही लक्षात येईना. वी आर प्रोटेस्टिंग. तारस्वरात पोचा काका ओरडले. बाकीच्यांनी आपला आवाज त्यात मिसळला. हे बघा, न कळवता मोर्चा काढता येत नाही. आत्ताच तुम्ही रस्त्यावरून ओरडत नाचत आल्याची तक्रार दाखल झाली आहे. अहो पण आम्ही घुमत होतो, माने काकू म्हणाल्या. घुमत होतो म्हणजे काय हे पोलीस अधिकाऱ्याला कळणार नाही म्हणून सगळ्यांनी घुमून दाखवलं. पण तो मोर्चाच होता यावर पोलीस प्रमुख ठाम होते. आर्थर पार्कच्या रहिवाशांनी ठाम राहायचं ठरवलं. पोलीस प्रमुखांना घेराव घालत सगळ्यांनी अहमहमिकेनं आपलं म्हणणं मांडत निवेदन दिलं. त्याचा स्वीकार करत नम्रपणे पोलीस अधिकाऱ्यांनी सगळ्यांना घरी जायला सांगितलं. पण पोच्याची सूचना सगळ्यांना आवडली. थोडा वेळ तिथेच बसायचं ठरलं. काही आठवलं तर आलोच आहोत इथपर्यंत तर देऊन टाकू पटकन 2-4 निवेदनं. सगळेजण विचार करत बसले. काही जणांनी फोन काढले, कुणी डुलकी काढली, कुणी तपास काम कसं असायला हवं यावर रोखठोक विचार मांडले. आणि अचानक पुन्हा गोंधळ उडाला. घोष काका जीवाच्या आकांतानं ओरडले.
त्यांना हृदयविकाराचा झटका आला का काय असं वाटून ते पडत नसताना सुद्धा बरेच जण त्यांना सावरायला धावले. सगळ्यांना मागे ढकलत त्यांनी फोन उंचावला. अलेक्सा, अलेक्सा. काका, आलिशा नाहीये इथे. आलिशाचं चुकून अलेक्सा झालं असावं असं समजून कोणीतरी सांगितलं. अरे मूर्खांनो, अलेक्सा कोणाच्या घरात आहे? उत्तेजित स्वरात घोष काका किंचाळत होते. अलेक्सा? अरे कोण अलेक्सा? प्रत्येकजण एकमेकाला विचारायला लागला. कोणाला काही समजेना. अरे ॲमेझॉनची अलेक्सा. ॲमेझॉनची अलेक्सा ज्यांच्या घरात आहे त्या घरात चोरी झाली आहे. आत्ता ह्या क्षणी चोरी चालू आहे. अच्छा अच्छा अच्छा, ॲमेझॉनची अलेक्सा. सगळे अलेक्साच्या हुशारीवर फिदा होते. तिच्याबद्दल किती बोलू किती नको असं होऊन गेलं होतं. त्यात त्या घरात चोरी झाली आहे हे वाक्य विरूनच गेलं. घोष काकांच्या घशाला कोरड पडणार त्याआधी काही क्षण रितू घोष काकांच्या दिशेनं धावली. अहो, आमच्या घरात आहे अलेक्सा, पण तुम्हाला कसं कळलं? अरे चोरांच्या बोलण्यावरनं. कुणीतरी ओ गॉश, ओ गॉश, कॉल कॉल, ओ गॉश असं म्हटलं आणि अलेक्सानी बहुतेक मला फोन लावला. ऐक की. घोष काकांनी पुन्हा पुन्हा तो संदेश सगळ्यांना ऐकवला. अलेक्साला गॉश म्हणजे घोष वाटलं असा निष्कर्ष निघेपर्यंत अर्धा तास गेला. आर्थर पार्कमधली जनता वायुवेगानं घराच्या दिशेनं धावायला लागली. चोरांना रंगेहात पकडता येण्याची संधी कुणालाही दावडायची नव्हती. मोर्चा परत का चाललाय आणि तोही धावत हे बघायला पोलीस प्रमुख बाहेर आले. पण आर्थर पार्कच्या रहिवाशांच्या धावण्याचा वेग जबरदस्त होता. त्यांच्या मागून तेही धावायला लागले. एव्हाना भारतीय नाचाच्या नशेची बातमी सर्वदूर पसरलेली होती. आर्थर पार्कचे रहिवासी परत धावताना दिसले तसे कितीतरी नागरिक त्यांच्यात घुसून घुमायला लागले. पप्पांची कंबर पुन्हा लचकली. माने काकू इतक्या गोऱ्यांबरोबर पुन्हा कधी घुमणार म्हणून आणखीन जोरात घुमायला लागल्या. अय्यर आंटींनी घाईघाईत सेल्फी काढायचा प्रयत्न केला. चोऱ्या होत राहू देत, मोर्चे निघू देत, आम्हाला घुमत राहायला मिळू दे अशी प्रार्थना ईश्वरचरणी कितीतरी जण घुमताना करत होते. तेवढ्यात पुन्हा एकदा अलेक्साचा फोन आला. पण क्षणार्धात सगळ्यांच्या घुमण्याच्या आवाजात तिचा मंजूळ आवाज हरवून गेलेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर यांची कथा आर्थर पार्क. ही विनोदी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर कथा ऐकण्यासाठी, कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.